रिलेशनशिप, हेल्थ आणि मनी ह्या सगळ्यांवर आपल्या लाईफच्या जे काही एरिया आहेत, हेल्थ, मनी, रिलेशनशिप, करिअर, ह्या सगळ्यांवर कर्मांचा परिणाम होतो का? हो, होतो. कशा पद्धतीने होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मी आहे त्रिशिला, पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट, मॅनिफेस्टेशन कोच, लाईफ कोच. तर आज आपण जाणून घेणार आहोत हेल्थ, मनी, रिलेशनशिप यावर सगळ्यांवर कर्माचा परिणाम होतो का? तर हो, होतो. तो कशा पद्धतीने होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आताच मी सांगितलं, मी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट आहे. तर माझ्याकडे विविध प्रकारचे केसेस म्हणजेच PLRसाठी येत असतात. तर जेव्हा PLR करत असतो त्यामध्ये हेल्थ, मनी, रिलेशनशिप आणि करिअर आपल्या लाईफचे जे काही 4 एरिया आहेत त्या संबंधितच आपण PLR केल्या जाते. जे काही तुम्हाला प्रॉब्लेम फेस होत आहे, जसं कालचाच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आपल्या आयुष्यामध्ये जर रिपीटेड पॅटर्न होत असेल तर ते का होत आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसाल तर तुम्ही कालचा व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. तर आज आपण बघत आहोत हेल्थ, मनी, रिलेशन, करिअर यावर कर्मांचा इफेक्ट होतो का, परिणाम होतो का? तर होतो. 15 दिवसापूर्वी एक कविता नावाची क्लायंट माझ्याकडे आल्या होत्या. त्या बँकमध्ये जॉबला आहेत. त्यांचं मनीचं खूप स्ट्रगल चाललेलं होतं. जेव्हा की त्यांना छान पद्धतीने पैसा मिळतो पण टिकत नाही आणि जर कुणाला दिलं तर ते रिटर्न मिळत नाही किंवा कुठल्याही पद्धतीने ते एक्स्ट्रा काम जर केलं दुसऱ्या वेने, आपण म्हणतो ना मनीचे इन्कम सोर्स जास्त आहेत, तशाच पद्धतीने त्यांनी दुसरीकडून सुद्धा इन्कमचे सोर्स ओपन केले, तिथे जॉब केला आणि तिथून त्यांचा मनी जो आहे स्टक झाला होता. तर ते का पद्धतीने असं का बरं होत होतं, तर त्याचाच कर्माचा इफेक्ट हा होत होता, राईट. कर्माचा इफेक्ट त्यांच्या हेल्थ, मनी, करिअर आणि रिलेशनशिपवर सुद्धा होत होता. त्या कविता नावाच्या ज्या क्लायंट होत्या त्यांनी सांगितलं की मॅम खूप स्ट्रगल केलं, खूप काही उपाय केले पण ते काही होत नाही आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करून बघितलं तरी पण त्यांचा त्यावर विश्वास असून सुद्धा काही कारणास्तव ते स्टक मनी त्यांना मिळत नव्हते. तर जेव्हा त्यांनी पास्ट लाईफ रिग्रेशन करण्यासाठी आल्या तर त्यांचा मोस्टली मनीचा प्रॉब्लेम होता. त्यांनी सांगितलं की मॅडम 7 ते 8 लाख रुपये यामध्ये फसलेले आहेत, स्टक मनी झालेला आहे आणि मला आता काहीही करून ते पैसे काढायचे आहेत. मला असं वाटते की काही ना काही असे कर्म माझ्या हातून झालेले आहेत, त्याच कारणाने आता भलेही मी प्रेझेंट लाईफमध्ये मी चांगले कर्म करत आहे, त्याच चांगल्या कर्मामुळे होऊ शकते मी तुमच्याकडे आलेली असेल. मी म्हटलं ठीक आहे, काहीही हरकत नाही, आपण बघूया की पास्ट लाईफमध्ये काय असं रूट कॉज आहे की मनीबद्दलचं, की तुमच्या हातून ते पास्ट लाईफचे इम्प्रिंट्स किंवा पॅटर्न्स तुम्ही कॅरी केलेले आहात. तर हा कर्माचा इफेक्ट आपल्या हेल्थ, मनी, रिलेशनशिपवर होतो. त्यानंतर त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशन करण्यात आलं. त्यामध्ये जेव्हा त्यांनी आढळून आलं तर PLR सुद्धा कशा पद्धतीने होतात त्याची एक स्टेप सांगते. कारण काल जो व्हिडिओ टाकला त्यामध्ये खूप साऱ्या क्वेरीज आल्या, लोकांचे फोन कॉल्स आले, मेसेजेस आले की PLR कशा पद्धतीने केल्या जाते. तर PLR आमच्याकडे ऑनलाईन प्रमाणातच होते, ऑनलाईन वेनी होतं, झूमवर किंवा गुगल मीटवर होत असते. त्यानंतर तुम्हाला ज्यांना कुणाला PLR करायचं आहे त्यांना 3 दिवसाचं अगोदर मेडिटेशन दिलं जातं PLR रिलेटेड, सबकॉन्शियस माइंडला प्रिपेअर करण्यासाठी. देन PLR मेडिटेशन झाल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर त्यांचं पास्ट लाईफ रिग्रेशनचा एक फॉर्म भरून घेतला जातो की त्यांना कुठला कारणास्तव PLR करायचा आहे, कुठला पॅटर्न्स कॅरी करत आहात किंवा त्यांनी जे प्रॉब्लेम सांगतात त्यावरून आम्ही गेस करतो की हा पॅटर्न तुमच्या लाईफमध्ये चालू आहे. मनीबद्दलचं होतं. त्यानंतर त्यांचा फॉर्म भरून घेण्यात आला, त्यांचं PLR करण्यात आलं. मनी एक्सचेंजसुद्धा होतात, याने की एनर्जी एक्सचेंज करावं लागत असते, यामध्ये फ्रीमध्ये होत नाही. काल बहुतेकांचे फोन कॉल्स मला आले की मॅडम हे फ्री आहे का, आम्हाला करायचं आहे. तर मी यामध्ये ओपनली सांगते की मनी एक्सचेंज करावे लागतात, कारण एनर्जी एक्सचेंज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिझल्टसुद्धा येत नाही. कारण प्रत्येकाचा टाईम, व्हॅल्यू आणि त्यांचा शिक्षणाचा व्हॅल्यूसुद्धा असतं. तर त्याच कारणाने याची फी असते, ती फीस पे केल्यानंतर तुम्हाला तुमचं PLR करून दिलं जातं, राईट. तर ज्यांना कुणाला करायचं आहे
बुकिंग करायचे आहे त्यांनी 9322178204 ह्या नंबरवर बुक करायचं आहे. तर आपण परत येऊया त्या केसकडे, यानी की क्लायंटचा PLR करण्यात आला. जेव्हा त्यांनी PLRमध्ये आम्ही रिलॅक्सेशनच्या थ्रू त्यांना पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये घेऊन जात असतो, तर त्यामध्ये त्यांना कळलं, जेव्हा त्यांनी बघायला चालू केलं, त्यांनी बघितलं की पास्ट लाईफमध्ये जाऊन जेव्हा एंट्री केली, पास्ट लाईफमध्ये गेल्या, तेव्हा मनी रिलेटेड जसं काही सजेशन असतं, ते सजेशन मी जसं फायर केलं तसं त्यांनी त्या पास्ट लाईफमध्ये केले. आणि त्यांचं काय प्रॉब्लेम होता नेमका, का हे पॅटर्न्स येत आहेत किंवा का यांच्या कर्माचा इफेक्ट यांच्या मनीवर होत आहे, हेल्थवर सुद्धा होत आहे. कारण स्टक मनी झालेले आहेत आणि जो जॉब करत आहे, ओपन इन्कम सोर्स जे आहे ते होत नाही आहेत. अदर ठिकाणी काम करून पण यांच्याकडे मनी तेवढा फारसा येत नाही आहे आणि स्ट्रगल चाललेला आहे. तर ते जेव्हा रूट कॉज बघितलं, तर एका लाईफमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी होत्या. त्या कविता ज्या क्लायंट आहेत जिल्हाधिकारी होत्या आणि एका लाईफमध्ये त्या राजासुद्धा, म्हणजे यानी की राणी होत्या, महाराणी होत्या. तर त्यांनी महाराणी होत्या, जेव्हा महाराणीच्या लाईफमध्ये त्यांनी गेले, महाराणीच्या लाईफमध्ये गेल्यानंतर त्यांनी प्रिन्सेस जशा असं त्या टाईप राहत होत्या, पण त्यांचं बिहेवियर जे होतं बाकी लोकांसोबतचं, त्या दरबारातील लोकांसोबत त्यांचं बिहेवियर हे छान नव्हतं. त्यांच्याकडून जे रोजगार त्यांनी करून घेत होते, जे डेलीचे कामं आहेत किंवा अदर कुठल्याही ॲक्टिव्हिटीज जे असतात कामं करायचं, ते करून घेत होते, पण त्यांना पुरेसा असा मोबदला त्या देत नव्हता. पैसा त्या स्वतः ठेवून घेत होत्या. दुसरी गोष्ट, जेव्हा परत मनी रिलेटेडच त्यांनी दुसऱ्या लाईफमध्ये सुद्धा कनेक्ट झाले. त्यांनी 2-4 लाईफमध्ये कनेक्ट झाले मनीबद्दलच, कारण त्यांनी त्या रूट कॉजमधून येत होतं आणि तोच प्रॉब्लेम प्रेझेंट लाईफमध्ये त्यांचे इम्प्रिंट्स घेऊन येऊन तेच लाईफमध्ये कंटिन्यू होत होतं. जेव्हा त्यांनी दुसऱ्या लाईफमध्ये गेलं, तेव्हा तिथे जिल्हाधिकारी म्हणून होत्या. तिथल्याही जे काही इन्व्हायरमेंट असतं त्या लोकांसोबतचं, तिथेही पण छान नव्हतं आणि त्यांनी एक जिल्हाधिकारी म्हणून एक कार्य असं व्यवस्थितरित्या केलं होतं. त्यांना ना एक दुसरा गावातील जे लोक होते त्यांना एक बक्षीस म्हणा तशा टाईप त्यांना द्यायचं ठरवलं होतं. काही गोल्ड आणि मनी होते. तर ही जी क्लायंट होती तिचं बिहेवियर आत्ता जसं पास्ट लाईफमध्ये जसं आहे तसंच आत्तासुद्धा आहे. म्हणजेच खुदगर्ज टाईप, एक काय म्हणतात त्याला, गर्व असल्या टाईपचा. त्यांनी म्हटलं की कशाला मला घ्यायचं आहे, मला नाही रिस्पेक्ट करायची आहे लोकांची. त्या लोकांच्या भावना त्या बक्षीसशी आणि मनीशी रिलेटेड होत्या. यानी की आपण जेव्हा एखादं कार्य झालं तर आपण ते मनापासून कुणाला तरी गिफ्ट देत असतो किंवा जे काही आपल्या भावना असतात त्याद्वारे आपण व्यक्त करत असतो. पण तेव्हा ज्यांनी बोलावलं गावामध्ये आणि त्यांचा सत्कार करण्याचा सोहळा ठरवण्यात आला, सगळ्या काही तयाऱ्या झाल्या, पण ही व्यक्ती अशी होती की घमंड जे म्हणतो आपण की एक गर्व टाईप. तर तशा पद्धतीने त्यांनी परिपूर्णरित्या त्यांचा स्वीकार केला नाही आणि त्यांनी दुसऱ्याच्या थ्रू सांगून पाठवलं की मला यायचं नाही आहे, नाही मला त्यांचं बक्षीस हवं आहे, नाही मला मनी ॲक्सेप्ट आहेत. दुसरं काहीही त्यांनी ॲक्सेप्ट केलं नाही. तर तो एक कर्मा बनलेला होता. तर त्या गावातील सर्व काही लोकांनी जे बक्षीस द्यायचं ठरवलं होतं, काही गोल्ड आणि काही मनी, तर त्यांनी ते रिसीव्ह केले नव्हते पास्ट लाईफमध्ये. 1822ची गोष्ट त्यांनी सांगितली होती. तर त्या लाईफमध्ये त्या कनेक्ट झाल्या होत्या आणि त्याचा स्वीकार केला नाही, मनीचा अनादर केला. भले त्यांनी ते रिसीव्ह करायचं असतं आणि कुणाही ज्यांना गरज आहे, ज्या गरजू व्यक्ती आहेत त्यांना जरी वाटलं असतं, जे दान तरी दिलं असतं, तर त्या गरीब लोकांना मध्ये स्पेंड केलं असतं दुसऱ्या गावाला जाऊन, तरी त्यांनी एक्सेप्ट करून ते मनी स्पेंड केले असते तरीही चाललं असतं. पण त्यांनी तसं नाही केलं. म्हणजे त्या जे काही मनी किंवा गोल्ड होतं त्याचा स्वीकार न केल्यामुळे तो एक ब्लॉकेजच बनला होता आणि तो ब्लॉकेजस इतका पक्का बनला की त्या गावातील जे लोक त्या कनेक्टेड होते त्यांनी काही प्रमाणात असे भाषासुद्धा बोलल्या गेले. त्यांनी सांगितलं काही रिझन त्या लागल्या त्यांना आणि देन त्यांचा पास्ट लाईफचा तो कर्मा बॅलन्स करायचा राहिला होता. देन त्यामुळे यांनी, आणि जेव्हा आता त्या प्रेझेंट लाईफमध्ये बँकमध्ये आहे, तर काही अशाच कारणामुळे त्यांचं जे कर्म बॅलन्स करायचं होतं, तर त्याच या रिलेटेड येऊन त्यांनी मनीचं जे काही दुसऱ्या लाईफमध्ये त्यांनी जेव्हा
महाराणीच्या याच्यामध्ये पोशाखमध्ये बघितलं आणि त्या महाराणीच्या लाईफमध्ये कनेक्ट झाल्या, तेव्हासुद्धा त्यांचं बिहेवियर ठीक नव्हतं. जेव्हा ते काम करत होते लोक त्यांच्या परिसरामध्ये किंवा त्या राणीच्या अंडरमध्ये, तर त्यांनासुद्धा ते मनी जे आहे ते एक्सपेंड म्हणजे दिले नव्हते. त्यांचा मोबदला बरोबर दिला नव्हता आणि ते सुद्धा कर्म बाकी राहिलं होतं. त्यामुळे मनीवर सुद्धा त्याचा इफेक्ट झाला. आणि देन आता जे काही लोक घेऊन बसलेले होते त्यांना मनी रिटर्न देत नव्हते, तर हेच त्या पास्ट लाईफचे लोक निघालेले होते. तिथे सांगितलं जातं त्यांनी ज्यांचं त्यांचं कर्म ते स्वतःच बघतात पास्ट लाईफमध्ये, आणि सांगितलं की हे कनेक्टेड माझ्या आहेत आता प्रेझेंट लाईफमध्ये, आणि हेच कनेक्टेड लोक माझ्या पास्ट लाईफमध्ये होते. जेव्हा हे माहिती होतं त्यांची कॉर्ड कटिंग करण्यात आली, ब्लॅक बॉक्स हिलिंग करण्यात आलं, फॉरगिवनेस करण्यात आलं. देन त्यांना 15 दिवसानंतर त्यांचा स्टक मनी जो होता तो 4.5 लाख रुपये त्यांचा स्टक मनीचा फ्लो निघून आला. आणि त्यांना ते मनी जे होते, जे लोक द्यायचे बाकी होते ते सुद्धा दिले. आणि एक स्टक मनी जो अमाऊंट फारसा त्यांचा शेअर मार्केटमध्ये स्टक झालेला होता, तो सुद्धा त्याच 15 दिवसामध्ये निघून आलेला. आणि ते जे लोक त्यांना परत द्यायचे होते ते सुद्धा निघून येऊन त्यांना पैसे मिळाले. का असं झालं बरं? कारण तिथे त्यांची कॉर्ड कटिंग करण्यात आली, फॉरगिवनेस करण्यात आलं, त्यांची हिलिंग करण्यात आली. देन त्यांनी अलाइनमेंटमध्ये आले आणि युनिवर्सला भरभरून ग्रॅटिट्यूड देऊन त्यांचं जे गिल्ट होतं ते फॉरगिवनेसमध्ये चेंज झालं. आणि देन आता त्यांनी जे काही आहे सर्वांना एनर्जेटिक रूपात माफी मागून त्यांचं जे कर्म आहे ते बॅलन्स झालं. त्या कारणाने त्यांना रिझल्ट आला. असंच रिलेशनशिपमध्ये होतं. एक अंगणवाडी कार्यकर्ता होता, त्यांचं रीता नाव होतं. त्या आल्या, त्यांना 1.5 महिन्यापूर्वी माझ्याकडे पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. त्यांचं असं होतं की मिस्टरांजवळ त्या 4 ते 5-6 वर्षापासून त्यांचं जे होतं ते खूप ब्रेक चालत होतं, की मिस्टरांसोबत सायलेंट मॅरेज चाललेलं होतं. आणि एक काळ असा आला की त्यांच्या पतीने डायव्हर्स वगैरे न देता त्यांना माहेरी आणून ठेवून दिलं आणि त्यानंतर ते नेल्या गेलं नाही. आणि तेव्हा जी आली तर ती एक बाळ घेऊन, म्हणजेच 3 वर्षाचं एक छोटं बाळ आणि पोटामध्ये 6-7 महिन्याचं बेबी, असं ती घेऊन माहेरी आली होती. त्यानंतर त्यांचा काहीही कॉन्टॅक्ट नव्हता. मदर इन लॉ, सिस्टर इन लॉ सोबतसुद्धा काहीच त्यांचं भेट नव्हती, काहीच नाही. आणि त्यानंतर त्यांना कळलं की PLR करून बघूया की काय रिझल्ट निघतो. त्यांनी आल्या, मनी एक्सचेंज केले, एनर्जी एक्सचेंज केली, PLR केलं. त्यांना त्यामध्ये कळालं की जेव्हा हिचे मिस्टर लेडीज होत्या आणि ही जेंट्स होती पास्ट लाईफमध्ये, त्यांनी जेव्हा बघितलं 1702 ह्यामधली ती गोष्ट आहे, तेव्हा त्यांनी सन सांगतं त्यामध्ये की हे इसवी सन आहे ह्या पद्धतीने. तर 1702 मधली ही गोष्ट तिने सांगितली होती की पास्ट लाईफमध्ये मी जेंट्स आहे आणि जे माझे आत्ताचे मिस्टर आहेत ते लेडीज आहेत. पण त्यांचं बिहेवियर, ही जेव्हा जेंट्स होती त्यांचं बिहेवियर हे मिस्टरांसोबतचं ठीक नव्हतं. म्हणजेच ती लेडीज जी होती जेंट्स होती आणि हिचे हजबंड ते हिची पत्नी, समजलं? तर अशा पद्धतीनं जेंडर चेंज झालेलं होतं. कारण सोलला कुठलंही लिंगभेद नसतो, सोल ही अमर असते, राईट? तर त्या कारणाने जेव्हा ती बघितली की ही जेंट्स आहे तर ते स्वतःच्या मिस्टरांना खूप मारायची, पिटायची, त्यांना जेवण नाही द्यायची, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर तिचे होते कित्येक पास्ट लाईफमध्ये. आणि तेव्हा तिला कळलं की ही माझ्या हातून चुकी झाली आणि माझंच काहीतरी असं कर्म, तिला कळलं स्वतःचं कर्म काय होतं. आणि तेव्हा त्यामध्ये फॉरगिवनेस करण्यात आलं, कॉट कटिंग झाले, ब्लॅक बॉक्स सिलिंग, काही अजून अदर टेक्निक असतात त्या करण्यात आल्या. आणि देन तिने फॉरगिवनेस जसं जसं करणं स्टार्ट केलं, जेव्हा PLR झालं त्यामध्ये सुद्धा 4 ते 5 दिवसामध्ये, जे 1 ते 2 वर्षामध्ये त्यांचं सायलेंट मॅरेज होतं, त्यांचं माहेरी येऊन बसलेली होती आणि बिलकुल म्हणजेच काहीच नो कॉन्टॅक्ट झोन होता. तर 5 ते 6 दिवसामध्ये तिच्या मदर इन लॉचा कॉल आला की तू कुठे आहेस आणि मोठी मुलगी काय करते, तुला बाळ झालं तर ते मुलगी
मुलगी आहे की मुलगा हे देखील त्यांना माहिती नव्हतं, यानी की म्हणजेच डिस्कनेक्ट रूपामध्ये होते. आणि जेव्हा मग मदर इन लॉचा कॉल आला, तिला सांगितलं होतं की कुणाचंही तिकडून कॉल येईल तर आपल्याला पॉझिटिव्ह वेनीच बोलायचं आहे, ना की कंप्लेंट्स करायचं आहे. तेव्हा तिने छान पद्धतीने बोलली, फॉरगिव्हनेस, तिथे सुद्धा तिने माफी मागितली. सासूसोबत सगळ्यांची देखभाल जी होती ते विचारला गेली. आणि 8 दिवसानंतर असा काही इन्सिडेंट युनिव्हर्सने घडवून आणला की जे पहिली तिची मोठी मुलगी किंवा मुलगा असं काहीतरी होतं, मला तेवढं लक्षात नाही आहे आता. तर त्या मोठ्या जे बाळ होतं तिचं, तर तिला बघायला म्हणून तिचे हजबंड यायचं असं ठरविले आणि ते भेटायला आले. तिला शॉपिंग करवलं. छान त्यामध्ये 1-2 तास बोलून एकमेकांचे जे काही गैरसमज होते ते दूर करण्यात आले. गार्डनमध्ये जाऊन त्यांनी दुसऱ्यांसोबत वेळ घालवला आणि त्यांचं रिलेशन हळूहळू बिल्ड होत, त्यानंतर तिचे मदर इन लॉ आणि तिचे हजबंड येऊन तिला माहेरून दोन्ही मुलासोबत तिच्या घेऊन गेले आणि त्यांचं हेल्दी रिलेशनशिप्स असं चालू आहे. तर हे आपले कर्म अशा पद्धतीने हेल्थ, मनी आणि रिलेशनशिपवर सुद्धा होतात. मी काल सुद्धा एका याच्यामध्ये सांगितलं होतं की कॅन्सरची लेडीजसुद्धा हील झालेली आहे. तर त्यामध्ये सुद्धा पास्ट लाईफचं काही कर्म होतं, त्यानुसारच ते बघण्यात आलं. त्यानंतर प्रेझेंट लाईफमध्ये जे आहे त्यांचं एनर्जेटिक रूपामध्ये माफी मागण्यात आली, फॉरगिव्हनेस झालं, कॉट कटिंग झाली, रिलीज टेक्निक असतात ते करण्यात आलं आणि त्यांनी त्यांचं मेडिकलसुद्धा चालू होतं. देन त्यांना रिझल्ट आले, 100% क्युअर झालं. अशा पद्धतीने हेल्थ, मनी, रिलेशन, करिअरवर सुद्धा अशाच पद्धतीने ते कर्म काम करत असतं. तर अशा पद्धतीने पास्ट लाईफ रिग्रेशन जाणून तुम्ही कर्मा जे आहे ते कर्म, आणि हा व्हिडिओ त्याच लोकांसमोर जाणार ज्यांचे कर्म हील होण्याला आले आहेत, ज्यांचे कर्म आता बॅलन्स करण्याची वेळ आलेली आहे. युनिवर्स त्यांना हे संकेत देत आहे की एनर्जी एक्सचेंज करून आपण आपलं PLR करून आपल्या लाईफमध्ये ग्रो करायचं आहे, हॅपीनेस मिळवायचा आहे. आणि जे काही कर्म पास्ट लाईफमध्ये झाले आहे त्याचं पॅटर्न कॅरी होऊ नये आणि ते कर्म बॅलन्स व्हावं. ज्यांचे कर्म बॅलन्स होण्याची वेळ आली आहे त्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार आणि तेच लोक पास्ट लाईफ रिग्रेशनसुद्धा करणार. तर ज्यांना कुणाला पास्ट लाईफ रिग्रेशन करून घ्यायचं आहे त्यांनी 93 22 17 82 04 ह्या नंबरवर, मी परत एकदा नंबर सांगते, 93 22 17 82 04 ह्या नंबरवर फक्त मॅसेज करायचा आहे की मला PLR करायचं आहे. देन तुमची माहिती घेतली जाते, काय पॅटर्न्स कॅरी करत आहात किंवा काय प्रॉब्लेम फेस करत आहात ते जाणून घेतलं जाते. तुमचं PLR बुक करण्यात येते, तुम्हाला एक स्लॉट दिलं जातं. त्यानंतर तुमचं PLR करून तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते बॅलन्स करण्याला येतात. हे युनिवर्सचे संकेत आहेत. ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलं त्यांनी खूप भाग्यशाली आहेत की त्यांच्या लाईफमध्ये आत्ता पास्ट लाईफ रिग्रेशन येत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कर्मा आपल्या हेल्थ, मनी, रिलेशन, करिअरवर इफेक्ट करत असतात, परिणाम करतात. तर ज्यांना कुणाला हे प्रॉब्लेम रिलेटेड होत असतील तर त्यांनी नंबरवर मॅसेज करा, कारण PLR हे माझे कंटिन्यू चालू असतात. आत्ता दुपारचे 2 वाजलेले आहेत. 11:30 ते 1:30पर्यंत माझं एक PLR चाललं आणि आता इकडे खूप जास्त ऊन आहे. कूलर चालू असताना सुद्धा मला घाम येतो आहे. त्या कारणाने त्यावर तुम्हाला थोडंसं दुर्लक्ष करायचं आहे. आपल्याला काय माहिती दिली जात आहे याकडे लक्ष करायचं आहे, नाही की कंप्लेंट्स करायचे आहे की असं आहे तसं आहे. तर आपल्याला जी माहिती घ्यायची आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे इम्प्लिमेंट करायचं आहे ते घ्या आणि आपल्या लाईफमध्ये ग्रो करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. ज्यांना कुणाला PLR करायचं आहे ते नक्कीच मॅसेज करा आणि आपलं कर्म बॅलन्स करून बाकी लाईफमध्ये कॅरी नाही करायचं आहे. ते ब्रेक करण्यात येतं तुमचं पॅटर्न्स, आणि जे काही तुमचे कर्म आहे त्याला बॅलन्ससुद्धा तुम्हाला करता येतं. करता करविता हे ईश्वर आहेत, परमपिता परमेश्वर आहेत.
युनिवर्स आहे, तुम्ही ज्या कोणत्या गॉडला मानता त्या गॉडनी तुमच्यासाठी एक संकेत दिला आहे हे समजू शकता आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये PLR करून तुमचं लाईफचं जे काही कर्माची इंटेन्सिटी आता वाढलेली आहे ते इंटेन्सिटी युनिवर्सच कमी करत आहे. आम्ही जे आहोत फक्त एक युनिवर्सचे माध्यम आहोत, इथे ॲज अ थेरपिस्ट म्हणून बसलेले आहोत, राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही PLR करा आणि आपल्या लाईफमध्ये ग्रो करा, हॅपीनेस मिळवा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.